कितीचा बोजा पडणार आहे? साधारणपणे वार्षिक 43,000 कोटी इतका निधी हा या योजनेअंतर्गत वार्षिक लागणार आहे। आम्हाला पहिल्या टप्प्यात लागणारा जो निधी आहे हा अर्थ विभागाने वितरित केलेला आहे। त्याच्यामुळे पहिल्या टप्प्याच्या या जे 17 तारखेला जो आमचं पहिलं DBT होणार आहे याचाही निधी आहे। त्याचबरोबर पुढच्याही 6 महिन्यासाठी लागणाऱ्या निधीची सुद्धा तरतूद केलेली आहे आणि त्याच्यानंतर जो अर्थसंकल्प सादर होईल त्यावेळेला रूटीन जे पुढे लागणार आहे ते उपलब्ध होणार आहे। त्यामुळे 43,000 कोटी हे या योजनेला वार्षिक खर्च लागणार आहे। याला अधीन राहूनच ही योजना त्या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे। त्यांना विरोधच करायचा आहे, आरोपच करायचे म्हणून ते करत आहेत, पण ज्या अर्थी त्यांना लक्षात आले की लोकांचा जनतेचा प्रतिसाद हा महायुतीच्या सरकारने आणलेल्या योजनांना मिळतोय, त्याच्यामुळेच विनाकारण ते ह्या योजनांवर टीका करण्याचा त्यांचा एक अपयशी प्रयत्न सुरू आहे। आणि खऱ्या अर्थानं जे टीका करतायत त्यांच्या मतदारसंघामध्ये ते सर्वात जास्त रजिस्ट्रेशन करून घेत आहेत। त्याच्यामुळे अशी दुटप्पी भूमिका ही विरोधकांकडून पाहायला मिळत आहे। पण याला अजिबातही महाराष्ट्राची जनता या भूलथापांना बळी पडणार नाही आणि ज्या वेळेला पहिला हप्ता DBT जाईल त्यावेळेला अधिक मोठ्या संख्येने महिला याच्यामध्ये आणखीन रजिस्ट्रेशन करतील अशी आमची खात्री आहे।